नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आषाढ महिन्यात आवर्जून प्रत्येक घरोघरी बनवल्या जातात या तिखट पुऱ्या. तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. गावाकडच्या पद्धतीनं कशा बनवतात तशा पद्धतीनं आज आपण या तिखट पुऱ्या बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर लागणारं साहित्य काय काय लागते ते बघून घेऊयात अगोदर. तर इथं मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या, लसूण, ओवा, जिरं, मीठ, हळद आणि कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण ते सगळं बारीक करून घ्याव्यात. सगळ्यात अगोदर हिरवी मिरची टाकायची, मग याच्यामध्ये लसूण पाकळ्या सोललेले आहेत त्या लसूण पाकळ्या टाकायच्या. मग याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं टाकून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि हे बारीक करून घ्यायचं. आता हे वाटण बारीक झालेलं आहे. आता एक मोठं ताट घ्यायचं आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच तुम्ही पिठाचं मेजरमेंट बरोबर घ्या. आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. आता अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं. 1 वाटीला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि 2 मोठे चमचे बेसन घ्यायचं. आता हे अगदी प्रमाण बरोबर आहे. आता याच्यामध्ये ओवा टाकायचा, क्रश करून ओवा टाका 1 चमचा. ओवा टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि जे वाटण केलेलं आहे आपण ते वाटण टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. कमी जास्त प्रमाणात तिखट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही मिरची टाकू शकता. आता इथं मी अर्धा कप तेल गरम करायला ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झाल्यानंतर हाताच्या सहाय्यानं जरी मिक्स करून घेतलं तरी चालेल. मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आणि एक 5 ते 10 मिनटं ठेवायचं. एक 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल. हे बघा अशा प्रकारे. आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे पुऱ्या तळण्यासाठी. आता इथं मी हे बघा 1 चपाती होईल एवढं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याची आपण पातळ चपाती लाटून घेऊयात. जर तुम्हाला छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तरी देखील चालतील. हे बघा मी अशा प्रकारे पातळ चपाती लाटून घेतलेली आहे. आता याला आकार देण्यासाठी मी इथं झाकणाचा उपयोग केलेला आहे. हे डब्याचं झाकण आहे छोट्या. हे बघा अशा प्रकारे याला आकार देऊ शकता तुम्ही. मस्त असा आकार आलेला आहे याला. छोट्या छोट्या पुऱ्या लाटा तरीही चालेल. आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पुऱ्या सोडायच्या. पुऱ्या सोडत असताना गॅस एकदम स्लो करा. हे बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. व्यवस्थित अशा याला तळून घ्यायच्या. हे बघा अशा प्रकारे असंच करत सगळ्या पुऱ्या तळून घ्या. स्लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या. हे बघा अशा प्रकारे खायला अगदी छान लागतात आणि चविष्ट देखील लागतात. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.